नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत संच मान्यतेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे? चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट आहे प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर एन ए बेसेंट मार्ग मध्यवर्ती इमारत पुणे 1 प्रति आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई विषय सन 2025-26 प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत संदर्भ 1 आहे। मान्य प्रधान सचिव व शालेय शिक्षण विभाग यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक 30/5/2025 दुसरं शासन निर्णय क्रमांक SSN 2015 परिस्थिती क्रमांक 1615 TNT 2 दिनांक 15/3/2024 उपरोक्त विषयाचा अनुसरून आपणास कळविण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टल UIDS प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे। त्यानुसार UIDS प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी। संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये UIDS प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याने दिनांक 30/5/2025 रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या। दुसरं आहे सन 2025 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेरची पटावरील नोंद असलेल्यापैकी आधारवैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहेत। दिनांक 30/9/2025 नंतर आधार वैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही। तिसरं सन 2025-26 या वर्षाची संच मान्यता करताना 30 सप्टेंबर 2025 अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुसार वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी। चौथं शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक व गट शिक्षणाधिकाऱ्यांची संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदणी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर किंवा दिनांक 30/9/2025 पूर्वी पूर्ण करण्यात यावेत। अधिकच्या कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी। ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी असं शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी म्हटलं आहे। तर शरद गोसावी यांनी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी देखील म्हटलेलं आहे। तर ही होती संच मान्यतेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।